नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण जे काही महत्त्वाचे पुरस्कार किंवा सन्मान दिले गेले आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. एकदम महत्त्वाचे असणार आहेत जे की तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. बघा, पहिला प्रश्न आजचा काय आहे तर 75व्या प्रजासत्ताक दिन 2024 मध्ये कोणत्या राज्यानं सर्वोत्कृष्ट जे काही रथचित्राचा पुरस्कार आहे तो त्यांनी जिंकलेला होता. तर लक्षात घ्यायचं आहे, ओडिसा हे राज्य आहे ज्या राज्यानं काय केलेलं आहे तर हा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे. जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या राज्यांचे त्या ठिकाणी काय येतात तर रथ जे आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि प्रत्येक वर्षी ती जी काही थीम आहे ती वेगवेगळी असते. यावेळेस महिलांसाठीची थीम होती ज्यामध्ये या ओडिसा राज्यानं काय केलेलं आहे, पहिला क्रमांक त्या ठिकाणी पटकावलेला आहे रथचित्राच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, तर आन्सर काय असेल ऑप्शन क्रमांक 4. बघा, या वर्षीचा विषय काय होता, विकसित भारतातील महिला सक्षमीकरण हा त्या ठिकाणी विषय होता. आणि त्यानुसार जे काही रथ आहे ते सजवायचे होते किंवा त्यावर वेगळे जे काही चित्र आहे ते दाखवायचे होते. त्यामधून हे जे काही आहे ते दाखवायचं होतं. लक्षात घ्या. आता यामध्ये द्वितीय क्रमांक कोणाचा लागलेला आहे, गुजरात राज्याचा लागलेला आहे. आणि तिसरा क्रमांक तामिळनाडूचा लागलेला आहे. लक्षात ठेवा, प्रथम क्रमांकावर आहे ओडिसा, ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर कोण आहे तर तामिळनाडू आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, तामिळनाडू आहे. तर ही राज्य लक्षात घ्यायचे. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2024 रोजी 3 सेवांमधील सर्वोत्तम मार्चिंग दलाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. ठीक आहे, जे काही आपले तिन्ही दल आहेत, नेव्ही असेल किंवा वेगळे तिन्ही जे काही दल आहेत आपले, त्या दलांपैकी सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम मार्चिंग दलाचा पुरस्कार 2024 साठीचा कोणाला मिळालाय, शीख रेजिमेंटला मिळाला. लक्षात घ्या, कोणाला, शीख रेजिमेंटला मिळालेला आहे. यानंतर विषय आहे बघा, जो काही भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे याच्यावर हमखास प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल, कारण की यावेळेस खूप जणांना तो देण्यात आलेला आहे. बघा, कर्पूरी ठाकूर नंतर आणखी कोणाला भारतरत्न पुरस्कार 2024 देण्याची घोषणा करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूरला घोषित करण्यात आलं होतं, त्यानंतर कोणाला त्या ठिकाणी देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे तर लालकृष्ण अडवाणी यांना देण्याचं घोषित करण्यात आलेलं. लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, बघा, कर्पूरी ठाकूर नंतर कोणाला मिळालाय तो तर या ठिकाणी लालकृष्ण अडवाणींना मिळालेला आहे. आता बघा, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे की 2024 मध्ये किती जणांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. तर एकूण किती जण आहेत, 5 जण आहेत. त्या 5 जणांना काय करण्यात आलेलं आहे तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात घ्या. ठीक आहे, कर्पूरी ठाकूर आहेत, लालकृष्ण अडवाणी आहेत, स्वामीनाथन आहेत, यांना काय करण्यात आलेलं होतं तर हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. अजून 2 कोण आहेत ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय. एकूण 5 जणांना हा पुरस्कार जो आहे तो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. बघा, लालकृष्ण अडवाणी भारतरत्न मिळवणारे कितवे व्यक्ती ठरलेले आहेत. बघा, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात की लालकृष्ण अडवाणी भारतरत्न मिळवणारे कितवे व्यक्ती आहेत तर 50वे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, कितवे आहेत, 50वे ते व्यक्ती आपल्याला सांगतात ज्यांनी काय केलं होतं, भारतरत्न या ठिकाणी मिळवलेला आहे. पुढे चला, खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चे विजेते कोणतं राज्य होतं. आता जे काही युथ गेम्स आहेत, खेलो इंडिया युथ गेम्स ज्याला आपण ओळखतो, 2024 मध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, 2024 मध्ये हे कोणाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य. आपलं लक्षात घ्या, महाराष्ट्राने काय केलेलं आहे तर सर्वाधिक पदक जे आहेत या ठिकाणी जिंकलेली आहेत. कशामध्ये, खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये विजेता कोणतं राज्य आहे तर लक्षात ठेवायचंय आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्रानं आपण बघितलं 57 सुवर्ण पदक त्या ठिकाणी या गेम मध्ये मिळवली होती. किती, 57 सुवर्ण पदक जे आहेत ते मिळवले आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं 48 रजत पदक आहेत. किती, 48 रजत आहेत. त्यानंतर जे काही कांस्य पदक आहेत, कांस्य पदक जर आपण बघितलं 53 कांस्य पदक त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेले आपल्याला सांगता येतात. तर सर्वाधिक जे काही पदक आहेत ते महाराष्ट्राने मिळवले. त्यामुळे विजेता कोणता आहे किंवा पहिल्या क्रमांकावरचं राज्य कोणतं होतं तर महाराष्ट्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 मध्ये महाराष्ट्रानं एकूण किती पदकं जिंकलेली आहेत. यस, काय म्हटलेलं आहे, एकूण किती पदकं तर 158 पदकं एकट्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेलं आहे. ज्यामध्ये किती, 57 काय होते, सुवर्ण पदक होते. 57 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं जे काही 48 जे आहेत
ते रजत पदक त्यांनी जिंकलेले आहेत आणि उर्वरित जे आहेत ते कांस्य पदक त्या ठिकाणी जिंकलेले आपल्याला सांगता येतात. 53 आणि अशा पद्धतीनं एकूण किती तर 158 पदक एकट्या महाराष्ट्राने या खेलो इंडिया युथ गेम 2024 मध्ये जिंकले होते. त्यामुळे प्रथम क्रमांकावर असणारं राज्य कोणतं होतं तर आपलं महाराष्ट्र राज्य होतं. बघा FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे किंवा प्रथम क्रमांक त्या स्पर्धेमध्ये कोणी त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आता फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल लक्षात ठेवायचं. FIH काय आहे? फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल जी काही हॉकी स्पर्धा आहे त्यामध्ये 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणाकडे आलेले आहे तर लक्षात ठेवायचे नेदरलँड. नेदरलँडनं काय केलेलं आहे तर भारताला या स्पर्धेमध्ये हरवलेलं आहे आणि या विश्वचषक स्पर्धा जी आहे त्या नेदरलँडने जिंकली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं काय असेल योग्य आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकलेला आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. बघा ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेमध्ये दिव्यांश सिंग पवार यांनी काय केलेलं आहे तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2024 कुणाला देण्यात आलेला होता तर तो मिळालेला आहे फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना. बघा जीवन गौरव पुरस्कार आहे कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा भारतीय कोण ठरलेला आहे. कशामध्ये आशियाई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा भारतीय म्हटले आपल्याला. त्यामुळे लक्षात घ्या मानसिंग हा काय आहे तर दुसरा भारतीय त्या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकणारा ठरलेला आपल्याला सांगता येतो. कशामध्ये आशियाई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे फिल्म फेअर अवॉर्ड संदर्भातला हा प्रश्न आहे. फिल्म फेअर अवॉर्ड 2024 मध्ये रणबीर कपूरला कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. बघा असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. आता फिल्म फेअर अवॉर्ड 2024 जर आपण बघितलं रणबीर कपूरला चित्रपट कोणता होता अॅनिमल होता. अॅनिमल चित्रपटासाठी त्याला काय सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फिल्म फेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. ऑप्शन आहे जवान, गदर 2, डंकी आणि 12 फेल. आन्सर काय असेल 12 फेल. पर्याय क्रमांक 4 12 फेल ला काय मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्म फेअर पुरस्कार 2024 चा प्रदान करण्यात आलेला आहे. तर त्यासाठी 12 फेल मूवी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक प्रेरणादायी मूवी आहे. स्पर्धा परीक्षेच्या जे काही जीवन असतं विद्यार्थ्यांचं किती साऱ्या समस्या त्यांच्या समोर येतात आणि त्या समस्यांवर मात करून जे काही पद त्यांना मिळवलेलं असतं यावर तो चित्रपट जो आहे तो बनवण्यात आला होता ज्याला फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. बघा 69व्या फिल्म फेअर मध्ये सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार देवशिष मखिजा आणि अमित भट्टाचार्य ठीक आहे अमित राय आणि काय देवशिष मखिजा या दोघांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही या प्रश्नाचे काय असतील आन्सर बरोबर असतील. येस अमित राय आणि मखिजा या दोघांना त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळालेला आहे फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये. बघा 69व्या फिल्म फेअर पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. कोणता जीवन गौरव. ठीक आहे तर डेव्हिड धवन. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल डेव्हिड धवनला 69व्या फिल्म फेअर पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. कोण आहे डेव्हिड धवन आहे दिग्दर्शक. ठीक आहे 69व्या फिल्म फेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार काय म्हटलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर आलिया भट्ट हिला काय सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा 69व्या फिल्म फेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन आहेत विक्रांत मैसी, त्यानंतर जर आपण बघितलं शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सलमान खान. आता फिल्म फेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे तर विक्रांत मैसी. कशासाठी तर 12 फेल मध्ये ज्यांची काही भूमिका बजावलेली आहे
त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या ठिकाणी समीक्षक पुरस्कार जो आहे तो त्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर विदू विनोद चोप्रा यांना काय तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. कशासाठी तर 12 फेल साठी. ठीक आहे, सगळ्यात चर्चेत असलेला तो मूवी होता, लक्षात घ्या. बघा 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे तर जोराम नावाचा मूवी आहे, त्या मूवीला सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार जो आहे तो जोराम या चित्रपटाला मिळालेला आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. यानंतर बघा पद्म पुरस्कार सुद्धा महत्वाचे आहेत की 2024 साली एकूण किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या 132 जणांना काय करण्यात आलेला आहे पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एकूण विचारले ज्यामध्ये पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे आणि पद्मविभूषण आहे, असे एकत्रित किती 132 जणांना काय करण्यात आलेला आहे तर हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. मग आता किती जणांना पद्मविभूषण मिळालेला आहे, काय पद्मविभूषण किती जणांना तर 5 जणांना पद्मविभूषण मिळालेलं आहे 2024 मध्ये. त्यानंतर बघा पद्मभूषण किती जणांना मिळालेलं आहे तर 17 जणांना पद्मभूषण त्या ठिकाणी मिळालेला आहे. पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा पद्मश्री जर आपण बघितलं तर पद्मश्री किती मिळालेले होते तर एकूण 110 लोकांना काय करण्यात आलेलं आहे तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पद्मभूषण बघितलंय आपण 5 जण आहेत, पद्मविभूषणला आणि पद्मभूषणला 17 आहेत आणि हे 110 132 लोकांना टोटल काय मिळालाय तर त्या ठिकाणी हा पद्म पुरस्कार मिळालेला आहे. मग आता हा प्रश्न काय आहे 2024 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला माहूत म्हटलेला आहे. म्हणजे हत्तीला वगैरे सांभाळणारी जी काही माहूत असते ती पहिली महिला माहूत कोण आहे जिला जिला काय पद्मश्री पुरस्कार देऊन तिचा सन्मान करण्यात आलेला आहे तर पार्वती बरुआ हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पार्वती बरुआला त्या ठिकाणी पहिली महिला माहूत आहे जिला काय तर हा पद्मश्री पुरस्कार देऊन तिचा सन्मान करण्यात आलेला आहे. बघा 2024 मध्ये किती महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर 30 महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात, त्यासाठी ही बाब लक्षात घ्यायची. किती महिला आहेत तर एकूण जवळपास 30 महिला आहेत. या 132 जणांमध्ये 30 महिलांना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान जो आहे तो करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या वर्षी प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकार किती जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित त्यांनी केलेला आहे लक्षात घ्या. तर किती लक्षात घ्यायचं 31. ठीक आहे, 31 जणांना जीवन रक्षा पदक देऊन त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये कोणत्या टेनिसपटूने महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2024 ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये कोणत्या टेनिसपटूला महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे तर नाव लक्षात घ्या आर्यना सबालेंका नावाची काही महिला आहे तिला काय मिळालेलं आहे ऑस्ट्रेलियन ओपन हा जो काही महिला एकेरी विजेतेपद जो आहे तिने त्या ठिकाणी पटकावलेला आहे. नेक्स्ट बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये कोणत्या टेनिसपटूने पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. महिला एकेरी आपण बघितली, आता ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये जी काही पुरुष एकेरी आहे यानिक सिन्नर नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोण आहे यानिक सिन्नर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल योग्य आन्सर असेल यानिक सिन्नरनं ऑस्ट्रेलियन ओपन 2024 हा जो काही पुरुष एकेरीचं विजेतेपद जे आहे टेनिस मध्ये त्याने जिंकलेला आहे. कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू नाता शिवर ब्रंट हिला आयसीसी अवॉर्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे. तर ब्रंट ही कोणत्या देशाची आहे तर इंग्लंडची आहे आणि तिला काय मिळालेला आहे तर 2024 सालचा आयसीसी 2023 साली आयसीसी अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार तिने पटकावलेला आहे 2023 मध्ये. कुठली आहे ब्रंट? इंग्लंड मधली आहे, लक्षात घ्या. बघा कोणत्या पुरुष क्रिकेटपटूला आयसीसी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे तर पॅट कमिन्स आहे. हा कुठला आहे ऑस्ट्रेलियाचा आहे. त्यांना काय मिळालेला आहे आयसीसी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पॅट कमिन्सनं मिळवलेला आहे. ओके,
अलीकडे 2024 सालासाठी किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे? राष्ट्रीय बाल पुरस्कार किती जणांना त्या ठिकाणी मिळालेला आहे? तर हा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. 19 त्या ठिकाणी बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान जो आहे तो करण्यात आलेला होता. कधीसाठीचा? 2024 साठीचा, लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. कोणती महिला, पुढचा प्रश्न आहे, कोणती महिला फुटबॉल खेळाडू फिफा प्लेयर ऑफ द इयर 2023 ची विजेती ठरलेली आहे? ठीक आहे, फिफा प्लेयर ऑफ द इयर 2023 ची विजेता कोण ठरलेली आहे? तर नाव तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, एताना. ठीक आहे, एताना बोनमती. ठीक आहे, एताना बोनमती ही महिला खेळाडू काय ठरलेली आहे? फिफा प्लेयर ऑफ द इयर 2023 ची विजेती ठरलेली आहे, एताना बोनमती. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, कोणता पुरुष फुटबॉलपटू ज्यानं फिफा वर्ष 2023 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे? तर आन्सर काय असेल? लिओनेल मेसी. ठीक आहे, मेसी हा काय ठरलेला आहे? 2023 चा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरलेला आहे मेसी. ठीक आहे, पुरुषांमध्ये मेसी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. नंतर बघा, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स महत्वाचा आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन फिल्म पुरस्कार कोणाला त्या ठिकाणी मिळालेला आहे? तर ओपनहायमर, हे तुम्हाला नाव लक्षात घ्यायचं आहे मूवीचं. ओपनहायमरला गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन फिल्मचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान किंवा गौरव करण्यात आलेला आहे. ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या भारतीय संगीतकाराने एकाच वेळी 3 पुरस्कार जिंकलेले आहेत? ग्रॅमी पुरस्कार सुद्धा महत्वाचा असतो. 2024 मध्ये एकाच वेळी 3 पुरस्कार कोणाला मिळाले आहेत? तर उस्ताद झाकीर हुसेन यांना एकाच वेळी किती? 3 पुरस्कार त्यांनी जिंकलेले आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर 2024 मध्ये किती भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे किंवा किती भारतीयांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे? तर 5 भारतीयांनी हा पुरस्कार जिंकला, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीचं जे की रॅपिड फायर हा राऊंड होता, ज्यामध्ये आपण प्रश्न आणि त्याचे उत्तर अभ्यासलेले आहेत, जे की तुम्हाला करंट साठी अत्यंत महत्वाचं असणारं हे लेक्चर आहे. चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. अशाच पद्धतीचे वेगवेगळे वन लाइनर जे क्वेश्चन आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत आपण. वेगवेगळ्या सिरीज आपण त्या ठिकाणी तुमच्यासाठी सुरू केल्या, त्यासाठी चॅनलला फॉलो करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच.